आदित्य डेरेच्या हातात आज ना एक पद्मश्री अवॉर्ड होता. सकाळी सकाळी उठून बघितलं आजी तर कुठं दिसणच यायला. म्हणलं आजी नेमकं गेलं तर गेलं कुठं. आजी म्हणले मी नाही, ह्या पिशव्यांमध्ये माती भरून राहिले. म्हणलं का ग. आजी म्हणले अरे मला नाही याच्यात बिया लावायचे, पण बिया कुठं सापडतील हे माहितीच नाही मला, तुला माहिती का. त्याच्यानंतर मला काय लक्षात आलं माहिती का, लहान होतो ना तेव्हा एक धडा वाचला होता बीज माता म्हणून. त्यांच्याविषयी ना पूर्ण रिसर्च केली. मग आजीला मी घेऊन निघलो डायरेक्ट बीज मातांच्या घरीच. अकोले तालुक्यामध्ये कोंबळणे नावाचं गाव आहे, तिथंच राहते आजी. तिथं जाऊन बघितले तिथले रस्ते वगैरे खराब आहे, लोकांचे घर वगैरे पडलेले. घरी गेलो, घरी त्यांनी आम्हाला पहिला चहा बनवला. त्यांच्या सगळ्या गोष्टी हँडल करणारे त्यांचे नातू ते पण माझे फॅनच निघाले. आजींसोबत थोडस बोललो. त्याच्यानंतर आजी म्हणल्या चल मी तुला ना माझं सगळं घर वगैरे दाखवते. मेन म्हणजे आजीचं मला घर लय आवडलं. आजी तर म्हणल्या बाळा माझ्याकडे ना राहायला घर पण नव्हतं आणि हे पुरस्कार आणि बिया ठेवायला पण घर नव्हतं. जे पुरस्कार मला भेटायचे ते पुरस्कारच मी डायरेक्ट फेकून द्यायचे. म्हणलं मग आजी आता एवढं भारी घर हे तुम्हाला कोणी दिलं. हे घर म्हणजे चंद्रकांत दादा पाटलांनी. मी 12 वर्ष याशी एका जोडीत काम केलं. बरोबर. तुमच्यासारखे मुलं आली का लाईट पण नव्हती, सगळं अंधार होऊन जायचं. काम नको सोडून एक घर आणि एक बीज बँक बांधून येतो. त्याने मला 1 महिन्यामध्ये खूप मोठी एवढी बांधून दिली बीज बँक. आजींनी हे पण सांगितलं दरवर्षी त्या रक्षाबंधनला त्यांच्यासाठी ना बियांची राखी बनवून पाठवतात. चंद्रकांत दादा पाटलांनी यांना एवढं छान घर बांधून दिलं पण त्याचा कुठं प्रचार सुद्धा नाही केला. आणि आजींची कहाणी ना लय इमोशनल आहे. आजी म्हणल्या पण नुसते घरात पुरस्कार येऊन फायदा नाही, घरात 2 रुपये यायला पण पाहिजे. त्याच्यासाठी आजी ना बियांचाही व्यवसाय करतात. बाकी आजीचा स्वभाव पण लय भारी आहे. मला तुम्ही लवकर फॉलो करून ठेवा. अशाच मी ना 10 व्यक्तींकडे अजून जाणार आहे.